हे बघा सौम्य आणि श्रावणी काल सुट्टी घेतली होती, पण विवाननी एवढ्या उलट्या केल्या रात्री. बघा मित्रांनो, आता विवान ट्रॅक्टर चालवतो, मी दाखवतो 0 मिनिटात. कोण ट्रॅक्टर? चला बघा सगळे इकडे. हे बघा मित्रांनो, कांद्याला कोंब आले थंडीमुळे. असं स्टोअर करायचं आणि कधी लागलं तर याच्यातून काढायचं. बोरं खातात, तू कसं नाही खाणार सांग? खाल्लं तरी खाते. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग. हे बघा सौम्य आणि श्रावणी काल सुट्टी घेतली होती. काल आज सुट्टी घेतली होती. आम्हाला जायचं शिवनेरी किल्ल्यावर, पण विवाननी एवढ्या उलट्या केल्या रात्री की प्लॅन कॅन्सल करावा लागणार आहे आता. आणि बघू आता आजारीच पडतो विवान इकडे आल्यावर. बघा इथं विवान आत्या मामा इकडे दाखव. आणि इथं चुलीवर आम्ही शेकतोय. कालचा ब्लॉग पण इथंच संपवला होता आणि आजची पण सुरुवात इथंच करतो आम्ही. बघू आता काय प्लॅन आहे आजचा. बघू यांचे कांदे लागवड बघायला जाऊ. दुसरा काय नाही, इथल्या इथंच करू काहीतरी. मस्त शेकायला मिळते, शेकायला. थंडी लय गावाकडे, थंडी मोक्कार थंडी पडली, मोक्कार बेकार. हे बघा मित्रांनो, आम्हाला आज करायचं आहे मटणाचं कालवण करायचंय आणि त्याच्यासाठी गेलेली आहे लाईट. मग आई असं पाट्यावर वाटते. काय काय घेतले बघ. कांदा चुली भाजी भारी होती ना, लसूण घेतलं, आलं लसूण आपल्याला म्हणजे फुटाने एवढं सगळं टाकलं ना, मस्त होतं मटणाचं कालवण. पाटे वाटलं बघा पाट्यावर कशी वाटते आई. तुला खोबरं टेचून घ्यायचं, तिथून वाटून उकळात कुठं कुठं घे कांदे. उकळ माहिती काहीतरी आलं त्याच्यात, आलंय दा गेलं ते इथे त्याच्या खाली. नाही झाली ती किड्याची भाजी. चिरचिर आहे तसं ते नॉन व्हेजच आहे ना सोबत. किडा नाही खात. आजी श्रवण मुंगळा खायचा. पाट्यावर वाटलेल्या वाटणाची चवच वेगळी असते. मिक्सरला नाही तिचं. लाईट गेली त्यामुळे आम्ही मजबुरी आमची. गावाकडे चला तर तिथं गावाकडे लाईट जात असते. त्यात शनिवार आहे ना, शनिवारची जाते ना. बघा गावाकडे वार ठरलेले असतात. तसं सिटीमध्ये काहीच वाटत नाही. लाईट गेली तरी लगेच येते 10 मिनिटात. बघा मित्रांनो, आता विवान ट्रॅक्टर चालवतो, मी दाखवतो 0 मिनिटात. कोण ट्रॅक्टर चालवतंय बघू बघू बघू. अयो शिकला का रे ट्रॅक्टर. चालो चालो तू सोड. चालो. अयो 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 कळलं ना ते. शिकला शिकला. पाय कुठ ना, पाय कुठपर्यंत इथून तुला इथपर्यंत. त्यांचे पाय डोटायचं असं. अहमदनगर वरून घेतलाय ट्रॅक्टर. चला चला चालवा जायचंय. चालवा ट्रॅक्टर. चला काय बोंबील काढलं काय. दाजीला म्हणा ट्रॅक्टर चालवत जायचं घेऊन. हा दाजी थोडस फिरून येईल का चालवता. वळून द्यावं लागेल. येतं का पण चालवता. मला येतो. मला पण येतं. चला चालू. बसले का मोबाईल. हा घेते ना. चला
इथं काही वाटत नाही. धर. किती वाजले आता? एक ना. सावकाश सावकाश. आम्ही जेवण करतोय आणि श्रावण तू जे बोललाय ते सगळं ब्लॉग मध्ये आलेले आहे. गरम आहे ते. ऐका ना ह्याच्यात हे देऊ ना. हे बघा इथं रस्सा दिसतोय का तुम्हाला? रस्सा मटणाचा रस्सा आहे. मटण आहे आज. मटण पार्टी. आणि प्रियंकासाठी आहे दूध भाकरी. दूध भाकरी. तिला आवडते दूध भाकरी म्हणून. आणि आई आतमध्ये विवानला घेऊन बसली. आम्ही आता चुरून खाणार आहे. एकदम मटण रस्सा, बाजरीची भाकरी. इथं चिकनचं थोडंसं फ्राय केलेलं आहे यांच्यासाठी. तुम्ही मटण काय खात नाही? ते पण खाता का? चला आता आम्ही ताव मारतो असं. आपल्या दोघांमध्ये मस्त रस्सा एकदम तर्री आलेला. प्रियंका तू नाही का ना? खाते ना मी. थोडं कमी कमी दे जरा. गरम आहे. खाता आलं पाहिजे. मग थोड्या दिवसांनी तोच बसणार आहे आता तुमच्या शेजारी. पप्पा नाही म्हणत तो किती. पप्पा म्हणतच नाही तो. अयो महेश त्याला बॉल पाहिजे. दे बॉल त्याला. तुटल बरं का राहू दे. कसं निवांत वाटतंय मित्रांनो गावाला. बघा एकदम सावली झाडाची. म्हशी पण एकदम शांत बसल्यात. निवांत आहे निवांत. आम्ही जेवण झाले आता जरा वॉकला आलो होतो. मस्त वाटतं जरा. ना ट्रॅफिक ना काय ना काय. भारी वाटतं जरा. मित्रांनो आम्ही चाललोय शेतात आता चक्कर मारायला. चक्कर मारा की चक्कर यायला. आम्ही सगळे झोपलो होतो. आता उठलोय 5:30-6 वाजलेत. आता 6 वाजता उठलोय. 5:30ला उठून 6 वाजता. लवकर झोपला. कुठून पण काढू शकतो का असं? हा परत कसं लावायचं? फक्त साप बीप असला काढले. कोंब कसले आले कांद्याला? हे बघा मित्रांनो कांद्याला कोंब आले थंडीमुळे. असं स्टोअर करायचं आणि कधी लागलं तर याच्यातून काढायचं. एवढी मोठी आरण आहे कांद्याची इथून तर तिथपर्यंत. मोठी मोठी भर खराब झाली काय ते पावडर टाकलेली ना. भात घालू तू पावडर जास्त. ठीक आहे हातात काळी पडती का पावडर नाही. मी एक फोटो पाहिला होता. याच्यात एक साप असा वाळून पडला होता. पावडर मुळे मरतं ना. भीती पण याच्यात सापाची प्रियंका. हाताने काढायचं म्हणजे एखादा. हे बघा स्टोअर कसे करायचे असतात कांदे. त्याच्यात पावडर टाकायची असती का त्यामुळे खराब होत नाही. पण कोंब यायला काहीच करू शकत नाही आपण. कोंब येणारच. चला आता आपण कांदा लागवड बघू. कांदे लावलेले त्यांनी. का बरं वाघाची भीती का? हे काय बुडख्या
बुरख्या गोट्याचं कांदा लावलेले आहे. त्याला कांद्याचं बी येतं हे बघा हे. आणि इथं कांदा लागवड केलेली ही डाव्या साईडला कांदा लागवड केलेली. आपण बसू खाली. कापूस पण उगलेला आहे रे. हा एक कापसाचं रान होतं त्यामुळे बघा तुम्हाला मध्ये मध्ये कापूस दिसत असेल. इथं पांढरा कापूस आहे. तसं कापूस नाही, कापूस आहे झाड आहे. कुठे ते बघ तिथं. अच्छा हे परत तिथं हे झाड उगलंय. हे झाड उगलंय कारण कापसाचं हे शेत होतं आणि मग इथंच केलं. ती मोडून कांदा लागवड केली. काय हे बघा सोलर आहे. सोलार विहीर आहे त्यांची पलीकडं. हात नाकालावर सोलारला. ठीक आहे. लसूण बघा मित्रांनो, लसूण. कोणती मेथी? असं असतं बघ प्रियांका लसूण. हा लसूण आहे. तुला काय वाटलं? नाही कांदे कुठे लावले तुम्ही त्या दिवशी ना? हे का तू कुठे जायचंय? हा कुठे जायचंय? त्याला खाली उतरायचंय. एक जादूवाला पिक्चर आहे. चला तुम्ही साईडला बसा. बुबू आले इकडून. बुबू हे बुबू दाखव रे. बुबू कुठे? बुबू बुबू दाखव. थांब खिडकी उघडतो मी. मित्रांनो बघा 8 वाजलेत आणि आम्ही चाललोय निघोज गावात चायनीज आणायला. आता पोरांना खायचंय चायनीज. पोरं खाणारे चायनीज आणि आम्ही खाणारे मटन. चायनीज हट बिर्याणी हाऊस मध्ये आले आम्ही चायनीज घ्यायला. व्हेज आहे ना दोन बे? हे नॉन व्हेज. हे बघा चायनीज पार्टी चालली इथं यांची. लॉलीपॉप आणलाय. पोरग पण तुमचं डायरेक्ट खाट टाकतोय त्यांच्या अरे त्याच्यात. टाकतो. बघा स्टाईल आमची. कसं आहे नूडल्स? बघा कसे बसलेत पाटील. नूडल्स लॉलीपॉप आहे. बसायची स्टाईल बघा ना. पाटील बघा कसे रेलू घालतात. काय खातो? नूडल्स नको. मग त्याला बाहेर घेऊन जा. पोरं खातात तो कसं नाही खाणार सांग. खाल्लं तरी खाते. लापशी घाल. गोड नाही खाल्लं ते. प्रियांकाने सगळं घेतले. मंचुरियन, नूडल्स आणि फ्राईड राईस. फक्त लॉलीपॉप नाही घेतला कारण लॉलीपॉप लवर इकडे आहेत दोघं. आम्ही जेवण करतो आता. बघा दुपारचं मटण आहे इथं. चिकन फ्राय, कांदा मस्त केलेला आहे, सॅलड आणि सौम्याचं अजून चाललंय चायनीज खाणं. उठत नसते. चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपू. आणि कशी वाटली गावाकडची थंडी, कशी वाटली गावाकडची मजा सांगा. आम्हाला सुट्टी घेतली श्रावणनी, त्यांनी शाळा बुडवली. आम्हाला जायचं होतं शिवनेरी किल्ल्यावर पण काही गेलं नाही आम्ही. त्यामुळं श्रावणमुळे विवानमुळे थोडा प्रॉब्लेम झाला. त्याला उलट्या होत होत्या, म्हटलं कॅन्सल करू जरा. आता आम्ही पुण्याला जाणार आहे उद्या. आजचा ब्लॉग इथंच संपू. कसा वाटला कॉमेंट्स करून सांगा. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, गुड नाईट.